जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. सल्ला कायद्याचा, तुमच्या फायद्याचा. जस्टिस डिले, जस्टिस डिनाय. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. नमस्कार. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या आजच्या या भागात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे संस्था नोंदणी अधिनियम 1860. त्यान्वये त्या विषयाशी मार्गदर्शक म्हणून आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुभाष मुंगी सर. सरांविषयी सांगायचं झाल्यास सरांनी आजपर्यंत न्यास नोंदणी कार्यालयामध्ये जवळपास 12,000 संस्था रजिस्टर केलेल्या आहेत, नोंदणीकृत करण्यात आल्या आहेत त्यांच्या थ्रू. आणि सरांची संपूर्ण विदर्भामध्ये या विषयामध्ये ख्याती आहे. RRCच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो. नमस्कार. अनेकांच्या मनात हा प्रश्न येत असेल की संस्था नोंदणी करायची तर ती कुठे करावी लागते, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात. ज्या चालू संस्था असतात त्यांना मधात काही अडचणी निर्माण होतात, तर त्या कशा सोडवायच्या, त्यासाठी आज तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर चला आपण त्याचा लाभ घेऊयात. सर, मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की संस्था नोंदणी अधिनियम हा ॲक्ट हा केव्हापासून लागू झाला? संस्था नोंदणी अधिनियम ॲक्ट हा आपल्या देशामध्ये इंग्रजांच्या काळापासून स्थापन करण्यात आलेला आहे. 1860मध्ये ह्या ॲक्टची सुरुवात झालेली आहे. पूर्वीच्या काळी हा ॲक्ट इंग्रज सरकार जे होतं, इंग्रज सरकाराच्या अखत्यारीखाली होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो आपल्या देशाच्या अंतर्गत सुरू झाला आणि प्रत्येक राज्याचे आपले वेगवेगळे नियम आहेत. सर, अनेकांना हा प्रश्न पडतो की संस्था कुठे व कशी रजिस्टर करायची आणि त्याची कागदपत्र ऑफिसमध्ये दाखल केल्यानंतर साधारणतः किती कालावधीमध्ये आपल्याला संस्था ही रजिस्टर करून मिळते? संस्था नोंदणी अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याचं विभाजन झालं त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 प्रमाणे सुरुवात झाली. त्याचं कार्यालय आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याला धर्मादाय आयुक्त कार्यालय या नावाने ओळखतात. तसंच संस्था नोंदणी कार्यालय या नावाने पण ओळखलं जाते. कुठल्याही व्यक्तीला जर संस्था नोंदणी करायची असेल तर त्याला कमीत कमी 7 जणांची आवश्यकता असते. 7 जणांनी मिळून ती संस्था स्थापन करायची. स्थापन केल्यानंतर त्याची ज्या नियमानुसार कागदपत्र तयार करायचे आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्त किंवा धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात ते दाखल केल्यानंतर नियमानुसार 3 ते 4 दिवसामध्ये नोंदणी त्याची मिळते. सर, संस्था नोंदणीसाठी साधारणतः शासकीय फी किती असते? संस्था नोंदणी अधिनियमानुसार 1860 प्रमाणे जी आहे ती 50 रुपये फी आहे. ती इंग्रजांच्या काळापासून 50 रुपये ते आजपर्यंत 50 रुपयेच आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 2 प्रकारचे कायदे असल्यामुळे एक संस्था नोंदणी अधिनियम 1860 प्रमाणे होते आणि दुसरं जे महाराष्ट्र नवीन त्याचं जे नाव आहे ते महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट अधिनियम 1950 जे आहे त्याच्यामध्ये होते. 1860मध्ये 50 रुपये लागतात आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये 30 रुपये लागतात. अशी एकंदर त्याची नोंदणी फी आहे. सर, धर्मनिहाय संस्था वेगवेगळ्या असतात का? हो. महाराष्ट्र शासनामध्ये कायदा अंमलात आला तेव्हा त्यांनी आपल्या प्रदेशात राहणारे लोक जे आहेत त्यांना योग्य रीतीने न्याय मिळावा आणि त्यांची लवकर ओळख व्हावी याकरता हिंदू धर्माकरता अ मध्ये करतात, मुस्लिम धर्माकरता ब मध्ये करतात, पारसी लोकांकरता क मध्ये करतात म्हणजे सी, ख्रिश्चन लोकांसाठी ड मध्ये करतात, ज्या सामाजिक आणि धर्मादायी संस्था त्याला डी मध्ये करतात आणि कोणी विश्वस्त व्यवस्था लेखाद्वारे जर कोणती संस्था तयार केली तो कुठल्याही जाती धर्माचा असला ते त्याला ई मध्ये ते रजिस्टर करतात. सर, संस्था आणि संस्थान यात नेमका काय फरक आहे? हा फार चांगला प्रश्न विचारला आपण. ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना गल्लत होते. संस्था ही 7 लोकांनी मिळून केलेली असते. त्याला ती जी आहे त्याला धर्मादायी संस्था किंवा सामाजिक संस्था असं म्हणतात. संस्थान जिथे धार्मिक कार्यक्रम होतो, जिथे मूर्ती आहे किंवा कोणाचा दर्गा आहे किंवा कोणाची मशीद आहे, कोणाचा चर्च आहे, कोणाचा गुरुद्वारा आहे, ते संस्थान झालं.
त्याला संस्थान म्हणतात आणि जे हे आहे त्याला संस्था म्हणतात. हा एवढा फरक आहे त्यातला. आणि सरकारच्या सोबतीने काही NGO काम करतात असं नेहमी आपण समाजामध्ये ऐकतो. तर ह्या NGO ह्या संस्थेपेक्षा वेगळ्या असतात का? नाही, NGO हा जो आहे हा गव्हर्नमेंटनी आपल्याला म्हणजे सोप्या भाषेत समजून सांगण्यासाठी नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणून ते त्यांना ट्रीट करतात. जी आपला 1860 आणि 1950मध्ये जी संस्था नोंदणी करतो, म्हणजे प्रथम 1860मध्ये आणि त्याच्यानंतर ती 1950मध्ये रजिस्टर होते, ती NGO म्हणून ओळखली जाते. आणि NGOमध्ये सर्व धर्मादायी, सामाजिक, शैक्षणिक, व्यायाम, क्रीडा हे सगळ्या प्रकारच्या संस्था ज्या आहेत NGOमध्ये गणल्या जातात. सर, संस्था किंवा संस्थान हे जेव्हा रजिस्टर केल्या जातात तर तेव्हा त्यामध्ये मूळ संस्थेमध्ये किती सभासद किंवा कार्यकारी मंडळ ठेवता येतं? 1860 आणि 1950 प्रमाणे जी धर्मादायी स्वरूपाची संस्था असते त्याला कमीत कमी 7 लोकांची आवश्यकता असते. परंतु एखादं मंदिर असेल किंवा एखादा गुरुद्वारा असेल किंवा चर्च असेल तर ह्या याच्यामध्ये कमीत कमी 2 लोक असले तरी ती संस्था नोंदणी करता येते. सर, एखाद्या व्यक्तीस असं वाटलं की त्याला संस्था रजिस्टर करायची आहे, तर तो एखादा व्यक्ती ती संस्था रजिस्टर करू शकतो का? हां, करू शकतो. 1950च्या ॲक्टनुसार त्याला विश्वस्त व्यवस्था लेख तयार करावा लागतो आणि विश्वस्त व्यवस्था लेख तयार केल्यानंतर ती स्वतःची संस्था जी आहे ती त्याला नोंदणी करता येते. एखादा व्यक्ती मयत झाला असेल किंवा त्यास कोर्टाने शिक्षा झाली असेल किंवा त्याला यापुढे संस्थेमध्ये कार्य करण्याची इच्छा नसेल, तर अशा वेळेस काय केलं जातं? अशा वेळेस ती संबंधित व्यक्तीने, ज्या व्यक्तीला संस्थेमध्ये काम करायचं नसेल किंवा संस्थांमध्ये काम करायचं नसेल, त्यांनी त्यांचे जे अध्यक्ष असतात किंवा त्यांचे जे कार्यकारी मंडळ आहे त्यांच्याकडे स्वतःचा राजीनामा सोपवावा. दुसरी गोष्ट, आपण आज एक प्रश्न विचारला की तो कुठल्या कायद्याच्या अंतर्गत त्याला शिक्षा झाली असेल तर ते शिक्षेचे कागदपत्र घेऊन त्या माणसाला, ते जे संस्थेचे कार्यकारी मंडळ आहे त्या कार्यकारी मंडळाला सभा घेऊन त्या व्यक्तीला त्या संस्थेतून निष्कासित करण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. सर, एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीची जागा रिक्त झाली असेल, एणकेन कारणाने त्या व्यक्तीचं पद रिकामं झालं असेल, तर अशा वेळेस दुसरा व्यक्ती त्या पदावर नेमण्यासाठी संस्थेचे काय नियम असतात? प्रत्येक संस्थेचे आणि संस्थांचे आपले वेगवेगळे नियम आहेत. त्या नियमानुसार त्यांना ती रिक्त जागा भरण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. प्रत्येक संस्थेने किंवा संस्थांनी आपले जे नियम आहेत त्या नियमानुसार सभा घेऊन रिक्त जे झालेले आहे त्या रिक्त पदावर नियुक्ती करण्याचे त्यांना संपूर्ण अधिकार आहेत आणि त्या अधिकार त्यांना कायद्याने दिलेले आहेत. संस्थेचे उद्देश जे असतात, ज्याला बायलॉज आपण म्हणतो, तर धार्मिक संस्थेचे कोणते असतात आणि सामाजिक संस्थेचे कोणते नियम असतात? हा प्रश्न तुम्ही फार चांगला विचारला. बऱ्याचशा आपल्याकडे ज्या पूर्वीच्या ज्या काही संस्थान आहेत, म्हणजे धार्मिक संस्थान आहेत, त्या धार्मिक संस्थानाला कुठल्याही प्रकारची नियमावली, बऱ्याच संस्थांना नियमावली नाही आहे. तर ती त्यांना करण्याकरता महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार योजना सादर करावी लागते. योजना म्हणजे नियमच आहेत. त्या नियमानुसार त्यांनी आपले नियम बांधून घ्यायचे आणि ते नियम जे आहेत धर्मादाय आयुक्ताकडून मंजूर करून त्यानुसार त्यांनी कार्य करायला पाहिजे, असा एक तो नियम आहे. दुसरा जो आहे तो विचारला तो धर्मादाय स्वरूपाचा आहे. धर्मादाय स्वरूपाचे जे आहे, जेव्हा आपण संस्था नोंदणी करतो तेव्हाच त्यावेळेसच त्यांच्यावर बायलॉज असतात. बायलॉज म्हणजे नियमावली त्यांना बांधलेलं असतं आणि त्या नियमावलीप्रमाणेच त्यांनी कार्य करायला पाहिजे असं त्यांच्यावर बंधन असतं आणि अशा प्रकारे ह्या दोन्ही संस्था चालतात. सर, संस्थेच्या कार्यकारी किंवा विश्वस्त मंडळात काही बदल झाला असेल तर तो बदल धर्मादाय आयुक्तांकडे किती दिवसाच्या आतमध्ये सादर करायला पाहिजे? संस्थेच्या कार्यकारी मंडळात किंवा विश्वस्त मंडळात कुठलाही बदल झाला असेल तर तो सभा घेऊन 90 दिवसाच्या आतमध्ये बदल अर्जाद्वारे आणि त्याच्यासोबतच्या मीटिंग नोटीस, त्याची जी काय असेल ती प्रक्रिया पूर्ण करून तो धर्मादाय आयुक्ताकडे दाखल करणं अत्यंत आवश्यक असते. याच्यानंतर जर झाला त्याला विलंब लागतो. त्या विलंब जो आहे तो विलंबाचा दंड लागतो. म्हणून मी आज सगळ्या जे धर्मादायी संस्था किंवा धार्मिक संस्था आहे त्यांना या आपल्या मंचाद्वारे हे सांगू इच्छितो की त्यांनी आपले संस्थांचे कार्य किंवा संस्थेचे कार्य करताना ह्या गोष्टीचा योग्य विचार करून वेळेमध्ये सगळे कागदपत्र दाखल केले तर संस्थांचं कुठलंही आर्थिक नुकसान होऊ शकत नाही.
ह्याची जाणीव प्रत्येक संस्थेने आणि संस्थांनी घ्यायला पाहिजे, अशी माझी कळकळीची विनंती आज या मंचावरून आपल्याला सगळ्यांना देतो आहे. सर, संस्थेकडे न्यासाकडे जर स्थावर व जंगम मालमत्ता असेल तर त्याची नोंदणी धर्मदाय आयुक्तांकडे करणं हे बंधनकारक असतं का? हो, संस्थेकडे असलेली जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्तेची नोंदणी ही धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी करणं आवश्यक असतं. याच्यामध्ये काय बरेचदा म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं की लोक अतिक्रमण करून त्या जागेवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. आता त्या केसेस हळूहळू त्या प्रत्येक संस्थांच्या जागा ज्या आहेत त्या आपापल्या ताब्यात मिळतात. याचं सगळ्यात चांगलं उत्कृष्ट उदाहरण मी तुम्हाला सांगतो की पंढरपूरचं जे मंदिर आहे विठ्ठलाच्या मंदिराला महाराष्ट्रातून जवळजवळ 80,000 एकर लँड जी आहे ती लोकांनी त्या काळामध्ये दान केलेली आहे, परंतु ती लोकांनी अतिक्रमणमध्ये घेतली. याबाबत एक हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल झालं होतं आणि हायकोर्टाने सरकारला आदेश दिले होते सगळ्या जागेच्या सगळ्या शेतांच्या तुम्ही शोध घ्या आणि त्या ज्या आहेत त्या परत संस्थांना परत करा. त्याप्रमाणे सरकार हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे सरकारने ते कार्य केलं आणि आज बरीचशे जवळजवळ 90% शेतजमीन जी आहे ती पंढरपूर संस्थांच्या ताब्यामध्ये गेलेली आहे. त्यामुळे ती त्यांच्याकडे नोंद होती, त्यामुळे ती त्यांना मिळाली. आणि माझं हेच सांगणं आहे आपल्या या मंचाद्वारे प्रत्येक संस्थांना किंवा संस्थांना की त्यांनी आपल्याकडे असलेली स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता ही धर्मादाय आयुक्ताकडे बदल अर्ज दाखल करून नोंदवावी. सर, न्यासाची नोंदणी झाल्यानंतर, संस्थेची नोंदणी झाल्यानंतर स्थावर व जंगम मालमत्ता विकत घेतली असेल तर त्याची नोंद करता येते का? हो, तसा नियमच आहे. ती आपण जी कुठली स्थावर मालमत्ता विकत घेतो, शेत जमीन असो किंवा जमीन असो किंवा एखादी इमारत असो, त्याची नोंदणी करणे अत्यंत आवश्यक असते. आणि जंगम मालमत्तामध्ये माझं असं सांगणं आहे की जी जंगम मालमत्ता असेल, अर्थात ज्या नाशवंत वस्तू असतात ते घेण्याची काही गरज नाही आहे, परंतु ज्या आपल्याला 5 वर्ष 10 वर्ष टिकणाऱ्या आहेत त्या वस्तू घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे संस्थेकडे असलेली जी काही जंगम मालमत्ता आहे त्याची नोंद त्यांच्याकडे राहते. त्याची नोंद तिकडे राहिल्यामुळे आपल्याला आपल्या जे संस्थेचे एक अंकेक्षण करायचं असतं त्याच्यामध्ये पण किंवा त्या स्थावर मालमत्ते व जंगल मालमत्तेचं जे रजिस्टर असतं त्याच्यामध्ये ती आपली चांगल्या प्रकारे मेंटेन होते. सर, न्यासाचे जे आर्थिक व्यवहार असतात, संस्थेचे जे आर्थिक व्यवहार असतात ते त्या संस्थेतर्फे कुणी सांभाळावे? न्यासाचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी 2 प्रकारे आहेत. ज्या संस्थांना योजना लागू आहेत त्या योजनेमध्ये आपण लिहून देतो की संस्थेचे आर्थिक व्यवहार कोणी सांभाळेल. तसेच जे NGO म्हणजे जे धर्मादाय संस्था आहेत त्यांच्या नियमामध्ये लिहिलेलं असतं की कोणी त्या संस्थेचे आर्थिक व्यवहार बघावे. शक्यतो जे असतात आर्थिक व्यवहार बघण्याचे जे आहेत ते अधिकार ट्रेझररला असतात. ट्रेझरर बघतो, परंतु बँकेचे अकाउंट हे करण्याकरता ती संस्था जे ठरवेल किंवा त्यांच्या नियमांमध्ये जे नमूद केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. सर, न्यासाचे संस्थेचे एक वार्षिक अंकेक्षण करणे हे बंधनकारक असते का? व त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते? कारण बऱ्याचशा संस्था ह्या नोंदणीकृत केल्या जातात, रजिस्टर केल्या जातात व अंकेक्षणाच्या भीतीपोटी त्या संस्थेमध्ये वेगवेगळे वाद निर्माण होतात आणि त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. संस्था नोंदणी झाल्यानंतर त्याचे दरवर्षी अंकेक्षण करणे हे प्रत्येक संस्थांच्या कार्यकारी मंडळाची, विश्वस्त मंडळाची जबाबदारी असते. शासनाच्या नियमानुसार 30 सप्टेंबरपर्यंत आपल्या संस्थेचं अंकेक्षण तयार करून हे धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये दाखल करणे अत्यंत आवश्यक असते. समजा काही कारणास्तव तुमचं जर काही राहिलं असेल तर तुम्ही ते दाखल करू शकता. तेव्हा विलंब माफीचा अर्ज देऊन त्याच्यावर तुम्हाला दंडात्मक कारवाई होते, परंतु ते जे आहे तुमचे अंकेक्षण आहे ते करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते अंकेक्षण उशिरा जरी आलं तरी ते धर्मादाय आयुक्त कार्यालय त्या आपल्याकडून दंडात्मक कारवाई करून घेतात आणि ते आपल्या ताब्यात घेतात. जेव्हा सर्वजण जमतात, संस्था नोंदणी करण्याचं निश्चिती होते, संस्था रजिस्टर केली जाते, नोंदणीकृत केली जाते, पण बऱ्याचशा संस्था काही कालावधीनंतर मृतावस्थेत जातात, निर्जीवावस्थेत असतात. तर अशा निर्जीवावस्थेत पडलेल्या संस्था पुनर्जीवित करण्याची काही सुविधा आहे का? त्यासाठी कोणते नियम आहेत? महाराष्ट्रामध्ये जेव्हा फडणवीस साहेबांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी एक नवीन नियम काढला होता. तो आहे 22-3. ज्या संस्था जवळजवळ महाराष्ट्रामध्ये
1,29,000 की 30,000 संस्था ज्या त्या निर्जीव अवस्थेत होत्या त्या संस्था त्यांनी नोंदणी ज्या होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्या रद्द केलेल्या ज्या नोंदणी आहेत त्या आपल्याला पुनर्जीवित करता येतात. त्यासाठी नियम आहे. त्या नियमानुसार सगळं कागदपत्र गोळा करून जॉईंट चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकडे तो अर्ज करावा लागतो. त्यांची सुनावणी होते. त्यांची कागदपत्राची पूर्तता करून सुनावणी झाल्यानंतर आपल्याला ती संस्था पुनर्जीवित करता येते. सर, न्यासा स्थावर मालमत्तेची विक्री करता येते का? हो, संस्थेकडे जी असलेली स्थावर मालमत्ता संस्थेच्या कार्यकारी मंडळाला किंवा विश्वस्त मंडळाला जॉईंट चार्टर्ड अकाउंटंटची परवानगी घेऊन विकता येते. त्याच्यासाठी काही नियम बांधून दिलेले आहे. त्या नियमाची पूर्तता करूनच आपल्याला ती विकता येते. परस्पर जर विकली तर ती CRPCच्या ॲक्टनुसार तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला त्यामध्ये शिक्षा पण होऊ शकते. हे प्रत्येक विश्वस्तांनी लक्षात घ्यायला पाहिजे. सर, काही जुने संस्थान आहेत त्याची नोंदणी झाली असून नोंदणीनंतर त्या सुचारू रूपाने चालाव्या यासाठी न्यास नोंदणीमध्ये काही प्राविधान आहे का? हो, बरीच जी जुनी संस्थानं आहेत त्या संस्थानामध्ये जी पूर्वीच्या काळी जे कार्यरत होते त्यांना नियमाची काही कल्पना नव्हती. त्याच्यामुळे काय झालं की बऱ्याच संस्थांमध्ये वाद निर्माण झाले. तर हे जे वाद निर्माण झाले ते त्यांच्या विरुद्ध कोणी तक्रारी केल्या तर त्या तक्रारीची शहानिशा किंवा त्याची चौकशी जी आहे धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये त्यांचे जे निरीक्षक असतात त्यांच्यामार्फत करण्यात येते आणि त्यांना संस्थान कसे चालवा याबद्दलची संपूर्ण माहिती ती निरीक्षकाद्वारे दिली जाते. निरीक्षक त्यांच्यावर योग्य रीतीने निरीक्षण करून त्या संस्थेचं काम सुचारूपणे करावे याकरता त्यांना वेळोवेळी मदत करत असतं. सर, एखाद्या न्यासामध्ये विश्वस्त मंडळ वर्सेस कार्यकारी मंडळ यामध्ये काही मतभेद किंवा वाद निर्माण झाले असतील तर त्या संबंधित कोणत्या कोर्टामध्ये कार्यवाही केली जाते? गेल्या काही 10 ते 15 वर्षामध्ये विश्वस्त मंडळ किंवा कार्यकारी मंडळामध्ये वाद हे सुरू झालेले आहेत. पूर्वीच्या काळी हा का वाद होत नव्हते. पूर्वीच्या काळी फार कमी प्रमाणात वाद असायचे पण आता खूप वाढलेले आहेत. तर विश्वस्त मंडळ एकमेकाच्या विरुद्ध तक्रारी करतात किंवा एकमेकाच्या विरुद्ध बदल अर्ज सादर करतात आणि ह्यात बदल अर्ज किंवा तक्रारी झाल्या तर याची सर्वांची जी चौकशी आहे ती कायद्यानुसार धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये धर्मादाय उपायुक्त किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या अखत्यारीखाली घेण्यात येतात आणि ते नियमानुसार काम करून त्याच्यामध्ये योग्य तो न्यायनिवाडा करून न्याय देतात. सर, एखाद्या न्यासामध्ये विश्वस्त मंडळ वर्सेस कार्यकारी मंडळ असा जर वाद असेल व त्याचा निर्णय लागला असेल तर गैर अर्जदाराला त्याची अपील ही कोणत्या कायद्यान्वये करावी लागते? धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये जे कुठले वाद चालतात ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आदेश घेण्यात येतात त्या व्यक्तीला किंवा त्या समूहाला धर्मादाय जॉईंट चार्टर्ड कमिशनर अमरावती इथे अपील करण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. सर, एखादी संस्था किंवा संस्थांमध्ये जर काही गैरव्यवहार गैरकारभार होत असेल तर त्याबाबत कोण दखल घेतं? संस्थेमध्ये कुठल्याही आर्थिक व्यवहाराबद्दल गैरव्यवहार झाले असेल तर त्याची तक्रार धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये करण्यात येते. त्याची चौकशी जी आहे निरीक्षकाद्वारे करण्यात येते. निरीक्षक आपला निरीक्षण अहवाल तो धर्मादाय आयुक्ताकडे सादर करतो. धर्मादाय आयुक्त त्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950च्या 41D नुसार निष्कासित करते. निष्कासित करून त्या ठिकाणी नवीन विश्वस्त मंडळ निवडण्याकरता जॉईंट चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकडे परवानगी मागते आणि त्यानुसार कायदेशीर कारवाई होऊन त्यावर कारवाई करण्यात येते. सर, एखाद्या न्यासामध्ये धर्मदाय आयुक्तांकडे नोंद असलेले विश्वस्त मंडळ किंवा सभासद हे मयत झाले असल्यास त्या जागी दुसऱ्यांची नेमणूक करायची असल्यास त्यासाठी कोणता कायदा असतो? फार चांगला प्रश्न आपण विचारला. याच्याबद्दलची बऱ्याच लोकांना माहिती नाही परंतु आज या आपल्या मंचाद्वारे याची माहिती सगळ्या लोकांना होईल. एखाद्या आपल्याकडे फार पूर्वीच्या काळापासून संस्थान आहेत त्याचे जे विश्वस्त मंडळ आहेत किंवा कार्यकारी मंडळ आहेत ते मयत झालेले आहेत आणि त्या संस्थांचा जो कारभार आहे जे संस्थांचे विश्वस्त नाहीत असे गावातले कोणीही व्यक्ती ते बघतात आणि तिथल्या पैशांचा गैरउपयोग करतात. अशा वेळेस गावातल्या लोकांनी धर्मादाय आयुक्ताकडे अर्ज केल्यानंतर तो अर्ज जॉईंट चार्टर्ड कमिशनर अमरावती यांना पाठवण्यात येतो आणि कलम 47 नुसार त्यामध्ये चौकशी होऊन योग्य व्यक्तींची निवड करण्यात येऊन त्या व्यक्तींच्या हातामध्ये ते संस्थान देण्यात येते.
एखादी संस्था जेव्हा रजिस्टर केली जाते तेव्हा वकिलांकडे किंवा सगळेजण आपसात जमून त्यामधील उद्देशाबाबत फार चर्चा केली जाते की त्यामध्ये हे असे उद्देश असावे, आम्हाला हे करता आलं पाहिजे, आम्हाला ते करता आलं पाहिजे, आम्ही या क्षेत्रात सुद्धा कार्य करू शकलो पाहिजे. सर्वव्यापी संस्थेचे उद्देश त्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण ती संस्था जेव्हा कार्यरत असते, ती पुढे जाते, तेव्हा आंतरिक कलहामुळे किंवा काही एनकेन कारणामुळे, मनमिटावामुळे ती संस्था तिथे थांबून जाते. असं होऊ नये. आपल्या इथे फार जुनी परंपरा आहे सर्वांनी एकत्रित येऊन समाजासाठी सत्कार्य करण्याची. आपल्या देशाची, आपल्या महाराष्ट्राची तशी संस्कृती आहे. तर सर, ही संस्था सुचारू रूपाने कार्य करावी, त्यांचे उद्देश परिपूर्ण व्हावे, सत्कारणी लागावे, यासाठी संस्था भरभराटीला जाण्यासाठी तुम्ही काय सुचवाल? त्यांनी काय करायला पाहिजे? माझे असे तुम्हाला या मंचावरून सगळ्या विश्वस्त मंडळांना किंवा कार्यकारी मंडळाला आव्हान आहे की जेव्हा आपण 7 लोक किंवा 7पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी कुठली संस्था स्थापन करतो, तर त्यांनी एक दिलाने एक रूपाने हे कार्य करावे. आपले जे काय मनमुटाव असतील ते आपले वैयक्तिक ठेवून, बाजूला ठेवून ही संस्था कशी चांगल्या रीतीने चालेल आणि आपल्या संस्थेचं नाव भरभराटीस कसं येईल, आणि संस्थेचं नाव भरभराटी झालं तर आपसुकच ते जे कार्यकारी मंडळ आहे त्याची पण वाहवा होते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे वाद न करता ही संस्था चालवावी अशी मी या मंचाद्वारे सगळ्या विश्वस्त मंडळांना आवाहन करतो. ह्याच्या सामाजिक, सार्वजनिक किंवा धर्मदाय संस्था असतात, यांना केंद्र शासनाचं किंवा राज्य शासनाचं कोणकोणत्या खात्याचं अनुदान मिळतं आणि त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, हे आमच्या दर्शकांना प्लीज सांगाल का? महाराष्ट्र राज्यामध्ये 2 प्रकारच्या संस्था नोंदणीकृत होतात. एक आहे धार्मिक प्रकारची संस्था आणि एक धर्मादाय संस्था. गेल्या काही वर्षापासून ज्या धार्मिक संस्था आहे त्या धार्मिक संस्थांना महाराष्ट्र शासनाने तीर्थस्थळ ह्या नावाने त्यांना एक वेगळ्या प्रकारचे अनुदान देतात आणि त्याप्रमाणे ती जे संस्थान आहे त्याला अ, ब, क, ड, ई असे मार्क देऊन त्यांना त्यांच्या संस्थांच्यासाठी आवश्यक जे आहे ते अनुदान उपलब्ध करून त्यांना जे आवश्यक गोष्टी आहेत त्याची उपलब्धता सरकार अनुदानाद्वारे त्यांना करून देते. तशीच धर्मादायी संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिक आहे, सामाजिक आहे, क्रीडा आहे, मेडिकल आहे, ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या संस्था, ह्या संस्था नोंदणी करण्याकरता केंद्र शासन आणि शासनाकडे त्यांच्या विहित नमुन्यामध्ये अर्ज करावे लागतात. त्यासाठी मागील 3 वर्षाचे अंकेक्षण अहवाल सादर करावं लागतं. नवीन कायद्यानुसार पॅन कार्ड सादर करावे लागतात, आधार कार्ड सादर करावं लागतात, ईमेल ॲड्रेस सगळ्यांचे दाखल करावे लागतात. त्या सगळ्या अर्जांची छाननी होते. छाननी झाल्यानंतर तुम्ही जर त्या अनुदान घेण्याच्या योग्य असाल तरच तुम्हाला ते जे आहे ते अनुदान मिळतं. याची प्रकर्षाने प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवावी. त्याच्यामध्ये अजून एक असं आहे की एक आपल्याला ॲफिडेविट करून द्यावं लागतं की आमच्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आमच्या विरुद्ध कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल नाहीत. हा पण एक आता नवीन कायदा सरकारने काढलेला असल्यामुळे ह्या आपली जर संस्था भरभराटीस आणायची असेल ह्या सगळ्या गोष्टींपासनं प्रत्येक विश्वस्त मंडळाने ह्याची आपल्या स्वतःवर प्रतिबंध घालून योग्य रीतीने संस्था चालावी आणि शासनाकडून योग्य ते अनुदान मिळवून आपली संस्था भरभराटीस आणावी असे माझे सगळ्यांना आवाहन आहे. अगदी बरोबर. फार छान माहिती दिलीत सर तुम्ही आम्हाला. प्रेक्षक हो, तुमची संस्था जर सुचारू रूपाने चालत असेल, त्याचे उद्देश तुम्ही पूर्णत्वास नेण्यास प्रयत्न करत असाल तर शासन हे तुमच्या पाठीशी असतं. महाराष्ट्र शासन, देशाची व्यवस्था त्यासाठी आर्थिक तरतूद करून देते. तर त्याचा लाभ तुम्ही अवश्य घ्यावा. एक तज्ज्ञ मार्गदर्शकांनी इथे येऊन आम्हाला छान पद्धतीत मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. सर धन्यवाद. आपण इथे आलात, आम्हाला माहिती दिली. आमच्या प्रेक्षकांना निश्चित रूपाने याचा लाभ होईल. प्रेक्षक हो, भारताच्या स्वातंत्र्याचा लढा असो की शिवाजी महाराजांचा मराठी साम्राज्य स्थापन करण्याचा लढा असो, यात कुठली संस्था रजिस्टर नव्हती. तरीसुद्धा सर्वांनी एकत्र येऊन एका विचारासाठी, एका ध्येयासाठी हा लढा दिला व ते यशस्वी झाले, जिंकलेत. आज आपल्या पाठीशी कायदा आहे, शासन तुम्हाला अनुदान द्यायला तयार आहे. तरीसुद्धा आपण एका संस्थेमध्ये वाद निर्माण करतो.
सुचारू रूपाने ती संस्था चालू शकत नाही असे का? विचार करा, जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा.